नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत सामाजिक शास्त्रावर 100 प्रश्न. याआधी मी 100 प्रश्नांचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते पण तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये सुद्धा या दोनच विषयांचा समावेश आहे, इतिहास आणि भूगोल. यामध्ये सुद्धा त्याच विषयाचा समावेश जरी असला तरी प्रश्न वेगळे आहेत आणि थोडे काठिण्य पातळी थोडी अवघड आहे. मी तुमच्या TETचा या ठिकाणी विचार करूनच या प्रश्नांची पुन्हा एकदा बांधणी केलेली आहे. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा होईल. TETला जाण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा. व्हिडिओला स्किप करू नका, पळवू नका. ध्यान देऊन एकाग्रतेनं हा व्हिडिओ पहा. खरंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत मदत होईल. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करू. सुरुवातीला इतिहास विषयाचे 50 बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी पाहू. हा व्हिडिओ जो आहे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त आहे. म्हणून असं म्हणू नका की हा प्रश्न फक्त पेपर 2साठी आहे. नाही, तर हा प्रश्न हा पेपर दोन्ही पेपरसाठी, हा व्हिडिओ दोन्ही पेपरसाठी आवश्यक आहे. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करू. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेल्या सोन्याची नाणी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जात? तर त्यांना होन असं म्हटलं जायचं. होन या नावाने त्या ओळखल्या जायच्या. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, शिवरायांच्या काळात लष्करातील पायदळाच्या प्रमुखाला काय म्हटले जायचे? तर त्यांना सरनौबत असं म्हटलं जायचं. पोर्तुगीजांचा पराभव करून वसईचा किल्ला कोणी जिंकला होता? तर तो जिंकला होता चिमाजी अप्पा यांनी जिंकला होता. मी पर्याय वाचण्यामध्ये जास्त वेळ घालत नसतो, कारण की आपल्याला वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथ कोणता आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेला बुद्धभूषण हा संस्कृतमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न 5वा आहे बघा या ठिकाणी, अकबराच्या काळातील दीन-ए-इलाही या नवीन पंथाचा स्वीकार करणारा एकमेव हिंदू कोण होता? तर तो बिरबल होता. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न 6वा, विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध महान राजा कोण होता? तर कृष्णदेवराय हा महान राजा त्या ठिकाणी होता. कशाचा? विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रसिद्ध राजा होता तो. त्यानंतर प्रश्न 7वा, गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? तर लोकहितवादी या नावाने त्यांना ओळखले जाते. महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न 9वा, गुप्त वंशातील कोणत्या राजाला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते? तर समुद्रगुप्ताला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून कोणाकडे जबाबदारी होती? तर रामचंद्र डुंबीर यांना सुमंत असं म्हटलं जायचं. यांच्याकडे परराष्ट्रमंत्री या खात्याची जबाबदारी होती. पुढचा प्रश्न 11वा, प्लेग कमिशनर रँडचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंना कोणी फितुरीने पकडून दिले? तर द्रविड बंधू यांनी त्यांना फितुरीने पकडून दिले होते. 12वा प्रश्न, मौर्य राजवंशाचा शेवट करून शुंग घराण्याची स्थापना कोणी केली होती? तर ती केली होती पुष्यमित्र शुंग यांनी. आणि पुष्यमित्र शुंग हा मौर्य साम्राज्यामध्ये तो सेनापती या पदावर कार्यरत होता आणि त्यानेच ते राज्य गिळंकृत केलं. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील मूळचे डबीरांचे पद म्हणजेच कोणते पद होते? तर हे सुमंत हे पद होते, जे की आताच आपण त्यावर चर्चा केलेली आहे. 14वा प्रश्न, राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली होती? तर दंती दुर्ग याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली होती. आणि या राष्ट्रकूट घराण्याच्या काळामध्येच काय झालेलं होतं? तर वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या कोरण्यात आलेल्या होत्या. आधीच्या व्हिडिओमध्ये यावर आपण चर्चा केलेली आहे. प्रश्न 15वा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 मध्ये नाशिक येथे कोणती गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली? तर त्या संघटनेचं नाव होतं अभिनव भारत. प्रश्न 16वा, सातवहन राजांच्या काळातील प्रसिद्ध प्राकृत ग्रंथ गाथा सप्तशतीचा रचयिता कोण आहे? तर राजा हालाने गाथा सप्तशती रचलेली आहे. पुढचा प्रश्न 17वा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी अनाथ बालिकाश्रम कोठे सुरू केले? तर ते हिंगणे या ठिकाणी सुरू केलेले आहे.
प्रश्न 18वा, इंडिका या प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथाचा लेखक कोण आहे? तर मॅगस्थेनिस हा इंडिका या प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथाचा लेखक आहे. प्रश्न 19 1665च्या पुरंदरच्या वेढ्यात अत्यंत पराक्रम गाजवून वीरमरण आलेले शिवरायांचे सरदार कोण होते? तर त्यांचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे, पुरंदरच्या वेढ्यामध्ये. त्यानंतर बघा प्रश्न 20वा, अमृत बाजार पत्रिका हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर शिशिर कुमार घोष यांनी हे अमृत बाजार पत्रिका सुरू केले होते. यानंतर प्रश्न 21, वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर होते? तर ते कितवे तीर्थंकर होते? ते होते 24वे तीर्थंकर. पुढचा प्रश्न 22वा, बॉम्बे असोसिएशन या महाराष्ट्रातील पहिल्या राजकीय संघटनेची स्थापना कोणी केली आहे? नाना जगन्नाथ शंकरशेठ यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. प्रश्न 23, प्राचीन काळातील हर्षचरित या ग्रंथाचा लेखक कोण आहे? तर बाणभट्ट हा हर्षचरित या ग्रंथाचा लेखक आहे. हा प्रश्न मागच्या TETला पण आला होता आणि पाठीमागं जी बॉम्बे हायकोर्ट शिपाई भरती झाली होती त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. शाहिस्ते खानाने पुण्यात येऊन शिवरायांच्या कोणत्या वास्तूत मुक्काम ठोकला होता? तर लाल महलामध्ये त्याने येऊन मुक्काम ठोकला होता शाहिस्ते खानाने. प्रश्न 25वा, बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी या संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न 26वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्याच्या अंतर्गत प्रशासनाची आणि धान्याच्या कोठाराची जबाबदारी कोणाकडे असे? तर ती असे कारखानीस यांच्याकडे. कारखानीस नाव आलं की काय? किल्ल्याच्या अंतर्गत प्रशासनाची जबाबदारी. त्यानंतर प्रश्न 27वा, बंगालची फाळणी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने केली? तर लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केलेली आहे. प्रश्न 28, मराठा आणि मुघल यांच्यात झालेले उंबरखिंडीचे युद्ध कोणामध्ये झाले होते? शिवाजी महाराज आणि कारतलब खान यांच्यामध्ये झाले होते. मराठा आणि मुघलामध्ये जे उंबरखिंडीचं युद्ध झालं होतं ते कोण दोन राजांमध्ये लढण्यात आलं? छत्रपती शिवाजी महाराज आणि करतलब खान यांच्यामध्ये लढण्यात आलं होतं. ध्यानामध्ये असू द्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण भारतातील प्रसिद्ध चोल राजवंश कोणत्या गोष्टीसाठी विशेष प्रसिद्ध होता? तर तो कार्यक्षम आरमार म्हणजे दर्याई फौज यासाठी चोल राजवंशात चोल राजवंश कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? म्हणजे चोल नावाचा जो राजवंश आहे तर तो कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? तो आहे आरमार, कार्यक्षम आरमार म्हणजेच दर्यावर जे युद्ध केलं जातं त्यामध्ये ते अतिशय तरबेज होते. पुढचा प्रश्न बघा, मिरज येथील प्रसिद्ध वासुदेव बळवंत फडके यांच्या उठावाचे केंद्र असलेल्या भागात कोणत्या जमातीने मोठा सहभाग घेतला होता? तर तो घेतला होता रामोशी जातीने किंवा जमातीने. प्रश्न 31वा, कनिष्क राजाच्या काळात बौद्ध धर्माची कितवी परिषद भरली होती? तर कनिष्काच्या काळामध्ये 4थी बौद्ध धर्म परिषद भरलेली होती. प्रश्न 32वा, गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड हे ग्रंथ कोणी लिहिले आहेत? तर हे सर्वांना माहीत आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले आहेत. त्यानंतर प्रश्न 33, 1659 मध्ये झालेल्या प्रतापगडच्या युद्धाचे वर्णन कोणत्या समकालीन कवीने शिवभारत या ग्रंथात केले आहे? तर कवी परमानंद यांनी असे केलेले आहे. प्रश्न 34, भारताचे आर्थिक शोषण झाले हा संपत्तीच्या वहनाचा सिद्धांत ड्रेन थेरी कोणी मांडला? तर हा मांडला होता दादाभाई नौरोजी यांनी. प्रश्न क्रमांक 35, चहाच्या बागेत काम करणाऱ्या मजुरांवर होणाऱ्या अन्यायावर आधारित नीलदर्पण हे नाटक कोणी लिहिले? तर दीनबंधू यांनी नीलदर्पण हे नाटक लिहिले होते. प्रश्न 36वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोडदळातील नियमित म्हणजे सरकारी सैनिकाला काय म्हटले जाई? बारगीर असे म्हटले जाई. यानंतरचा 37वा प्रश्न, प्रसिद्ध ॲलोपॅथी किंवा प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्राचा पाया मानला गेलेला चरक संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा चरक संहिता हा चरक यांनी लिहिलेला ग्रंथ आहे.
त्यांच्या लेखकाचं नावसुद्धा काय आहे, चरकच आहे. चरक मुनी किंवा चरक ऋषी असं सुद्धा त्यांना म्हटलं जायचं. स्त्री पुरुष तुलना हा भारतातील पहिला स्त्रीवादी ग्रंथ 1882 मध्ये कोणी लिहिला, तर तो लिहिला होता ताराबाई शिंदे यांनी. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे. यानंतरचा प्रश्न आहे बघा, अजिंठा येथील कोणत्या क्रमांकाच्या गुहेत पद्मपाणी बोधिसत्व हे जगप्रसिद्ध चित्र आहे? हा 8वीच्या इतिहासातील प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. गुहा क्रमांक 1 म्हणजे पहिल्याच क्रमांकाच्या गुहेमध्ये पद्मपाणी बोधिसत्व हा काय आहे, जगप्रसिद्ध चित्र त्या ठिकाणी आहे, जे पेंटिंग आहे. आणि पद्मपाणी म्हणजे काय आहे? पद्म म्हणजे हात, आणि पद्म म्हणजे कमळ आणि पाणी म्हणजे हात. ज्याच्या हातामध्ये कमळ आहे असं प्रसिद्ध एक चित्र आहे गौतम बुद्धांचं, ते अजिंठा लेण्यामध्ये पहिल्याच क्रमांकाच्या लेणीमध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, हडप्पा संस्कृतीतील प्रसिद्ध जहाजाची गोदी डॉकयार्ड असणारे ठिकाण कोणते? तर लोथल. हडप्पा संस्कृतीमध्ये लोथल या ठिकाणी जहाजांची गोदी सापडलेली आहे, की हे लोक जहाज बांधणी सुद्धा करायचे. प्रश्न 41वा, स्वदेशी चळवळीचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रात पैसा फंड काच कारखाना कोणी सुरू केला? तर ते अंताजी दामोदर काळे यांनी सुरू केला होता. प्रश्न 42वा, शिवाजी महाराजांच्या काळात महसूल व्यवस्थेची पद्धत कोणी आखून दिली होती? तर ती अण्णाजी दत्तो यांनी आखून दिली होती. गुरु गोविंद सिंग यांनी शीख धर्मात कोणत्या सैन्याची स्थापना केली? तर खालसा दल या सैन्याची त्यांनी स्थापना केली होती, गुरु गोविंद सिंग यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 44, 1857च्या उठावात कानपूर येथून उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? तर ते केले होते नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी. प्रश्न 45वा, दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी कोणी सुरू केले? तर ते बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. दर्पण हे कोणी सुरू केलेले आहे? बाळशास्त्री जांभेकर यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 46, यामध्ये पहा, मराठ्यांच्या इतिहासात मराठा साम्राज्य रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि औरंगजेबाविरुद्ध 25 वर्षे लढणाऱ्या राणी कोण होत्या? तर त्यांचं नाव होतं महाराणी ताराबाई, ज्यांनी 25 वर्ष औरंगजेबाविरुद्ध लढा दिला होता. प्रश्न क्रमांक 47, पल्लव राजवंशाची राजधानी खालीलपैकी कोणती होती? तर कांचीपुरम ही पल्लव राजवंशाची राजधानी होती. 48वा प्रश्न, वासुदेव बळवंत फडके यांचे वकिली पत्र घेणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील कोण होते? सार्वजनिक काका किंवा गवा जोशी, ज्यांना सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाते, तर त्यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. कोणाचे वकीलपत्र घेतले होते? वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेतले होते. त्यानंतर 49 क्रमांकाचा प्रश्न जो आहे, सम्राट अशोकाच्या शिलालेखांची लिपी प्रामुख्याने कोणती होती? तर ती लिपी होती ब्राह्मी लिपी होती. प्रश्न 50वा, काकोरी रेल्वे कट या क्रांतिकारी घटनेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नव्हता? तर यामध्ये भगतसिंग यांचा सहभाग नव्हता. रामप्रस बिस्मिल, अशफाक उल्ला खान आणि चंद्रशेखर आझाद या तिघांचाही या कटामध्ये समावेश होता, पण भगतसिंगांचा यामध्ये समावेश नव्हता. ठीक आहे. त्याची काय कारणं असतील तुम्ही सांगू शकत असाल तर कमेंटमध्ये थोडंसं लिहा, याबद्दल मला खूप आनंद होईल. पृथ्वीवरून ओके. यानंतर आता बघा 50 प्रश्न जे आहेत भूगोलाचे आहेत. तर 51वा प्रश्न, पृथ्वीवरून चंद्राचा एका वेळी जास्तीत जास्त किती टक्के भाग दिसू शकतो? तर 59% भाग हा आपल्याला पृथ्वीवरून चंद्राचा एकाच वेळी दिसू शकतो, जास्तीत जास्त. ओके. तर यासह तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला एकदा लाईक करा. मी जास्त म्हणत नाही, लाईक करा, सबस्क्राईब करा, पण करून टाका बाबा, कारण मला तेवढीच मदत होईल त्याची, आणि तुम्हालाही माझ्यासोबत कनेक्ट राहण्यासाठी आपली ही एक साकव आहे, हा पूल आहे. ठीक आहे, ब्रिज आहे आपल्या दोघांमधला, लाईक आणि सबस्क्राईबचा. ठीक आहे. असो, 52वा प्रश्न पाहू. महाराष्ट्रातील कसारा घाट, ज्याला थळचा घाट असंही म्हणतात, कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर हा मुंबई आणि नाशिक या 2 शहरांना जोडतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगातील सियाल हा थर प्रामुख्याने कोणत्या घटकांचा बनलेला असतो? तर हा सिलिका व ॲल्युमिनियम या 2 घटकांपासून बनलेला असतो, ज्याला काय म्हटलं जातं?
सियाल म्हटलं जातं. आणि हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न तर येतात म्हणजे येतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 54. भारताची उत्तर दक्षिण लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? तर ती आहे 3214 किलोमीटर. कशी? उत्तर आणि दक्षिण अशी उभी जी लांबी आहे ती. त्यानंतर 55वा प्रश्न, सूर्यमालेतील कोणत्या 2 ग्रहांना एकही नैसर्गिक उपग्रह नाही? तर बुध व शुक्र या 2 ग्रहांना सूर्यमालेतील एकही नैसर्गिक उपग्रह नाही. प्रश्न 56वा, गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? तर गोदावरीची महाराष्ट्रातील 668 किलोमीटर एवढी लांबी आहे. वातावरणातील कोणत्या थरामुळे रेडिओ लहरी म्हणजेच रेडिओ वेव्ज पृथ्वीवर परावर्तित होतात? तर ते आहे आयनांबर. आयनांबर या थरामुळे ही घटना घडत असते. 58वा प्रश्न, महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यांचा विचार करता दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? तर ते आहे कृष्णा भीमा खोरे. गोदावरीच्या नंतर त्याचा क्रमांक लागतो. दोन लगतच्या रेखावृत्तामधील अंतर विषुववृत्तावर किती किलोमीटर असते? 111 किलोमीटर असते. दोन लगतच्या रेखावृत्तावरील अंतर जे आहे विषुववृत्तावर किती असतं? 111 किलोमीटर असतं. आणि जसं जसं ध्रुवावर ते जवळ जातात तसं तसं ते कमी होतं आणि कमी होऊन एक वेळ अशी येते की ते 0 होऊन जातं. पण विषुववृत्तावर सर्वात जास्त त्याचं अंतर असतं. जसं की या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. बघा, या ठिकाणी हे रेखावृत्त आहे, हे दुसरं रेखावृत्त आहे आणि हे मध्यभागामधून विषुववृत्त गेलेलं आहे. आता बघा, हे दोघं जण या ध्रुवावर काय व्हायले? टेकत आहेत. वरच्या बाजूला इथं टेकत आहेत आणि या ठिकाणी सर्वात जास्त अंतर त्यांचं वाढत आहे आणि इथून पुन्हा इकडच्या बाजूला कमी होत आहे. म्हणजे ध्रुवावर काय होतं? त्यांचं अंतर कमी होत जातं, इथून कमी होत जातं आणि या ठिकाणी सर्वात जास्त असतं. हे अंतर म्हणजेच 111 किलोमीटर एवढं असतं. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 60. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती व ती कोणत्याच महासागरात आहे? तर मरियाना गर्ता पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि ती सगळ्यात खोल आहे. आणि यालाच असंही म्हणतात, हे जगातील सर्वात खोल भाग आहे. जसा आपण माउंट एव्हरेस्ट सर्वात उंच भाग म्हणतो, तसंच मरियाना गर्त हा पृथ्वीवरचा सर्वात खोल भाग आहे, खड्डा आहे. ठीक आहे, या ठिकाणी हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रश्न 61वा. भारतात रेगूर मृदा किंवा काळी कापसाची जमीन प्रामुख्याने कोणत्या भागात आढळते? तर दख्खनच्या पठारामध्ये आढळते. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 62वा. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात आले आहे? तर ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. पृथ्वी स्वतःभोवती फिरताना एका तासात किती रेखावृत्ते पार करते? तर एका तासामध्ये ती 15 रेखावृत्त पार करत असते. म्हणजे एका रेखावृत्ताला पार करण्यासाठी तिला 4 मिनिटं लागत असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर गुरु शिखर हे आरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. तसंच सह्याद्रीमधील सर्वात उंच शिखर कोणतं? तर ते आहे कळसुबाईचं. पुढचा प्रश्न, प्रश्न 65वा. समुद्राच्या पाण्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे क्षार कोणते? तर सोडियम क्लोराईड हे सर्वात जास्त त्या ठिकाणी आढळत असतं. 66वा प्रश्न, ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्रात अग्रस्थानी असलेला जिल्हा कोणता? तर सोलापूर हा जिल्हा महाराष्ट्रात सर्वात अग्रस्थानी आहे. आणि सोलापूर गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, हा जिल्हा सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हासुद्धा आहे महाराष्ट्रातील, ध्यानात असू द्या. प्रश्न क्रमांक 67. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा येणाऱ्या भरतीला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात उधाणाची भरती असं म्हणतात. 68 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवरून वाहणारी दक्षिण कोकणातील महत्त्वाची नदी कोणती? तर ती आहे तेरेखोल. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांना वेगळं आणि नैसर्गिक सीमा प्रदान करणारी नदी म्हणजे तेरेखोल नदी आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 69. भारताच्या प्रमाण वेळेचे रेखावृत्त 82°30 पूर्व खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर ते तमिळनाडू राज्यामधून जात नाही. उत्तर प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड या 3 राज्यामधून ते जातं आणि तमिळनाडूमधून जात नाही.
ठीक आहे. 70 क्रमांक, वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा किंवा यंत्राचा वापर केला जातो? तो त्याला ॲनोमीटर असं म्हटलं जातं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 71, महाराष्ट्रातील तापी आणि नर्मदा या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळ्या झाल्या आहेत? तर त्या झाल्या आहेत सातपुडा पर्वतरांगेमुळे वेगळ्या झालेल्या आहेत. त्यानंतर बघा 72 प्रश्न क्रमांक, छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या गोष्टीसाठी भारताचे खनिज भांडार म्हणून ओळखले जाते? तर विपुल खनिज संपत्ती त्या ठिकाणी आढळते म्हणून छोटा नागपूरचे पठार भारतातील भारताचे खनिज भांडार म्हणून ओळखले जाते. असो, 73 नंबरचा प्रश्न आहे, विषुववृत्तावर वर्षभर सूर्यकिरणे पडतात, लंबरूप पडतात. कशी पडतात? लंबरूप पडतात. पुढचा प्रश्न, भारताची मुख्य भूमी आणि श्रीलंका यांच्या दरम्यान कोणती समुद्रधुनी आहे? तर पाल्कची समुद्रधुनी त्या ठिकाणी आहे. 75 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आढळते? तर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र त्या ठिकाणी आढळते. प्रश्न 76वा, विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना सरासरी तापमानात काय बदल होतो? तर तापमान कमी होत जाते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जात असताना तापमान कमी होत जातं आणि मग त्या ठिकाणी कसा एकदम बर्फाळ प्रदेश आहे, अंटार्क्टिका जसे की. त्यानंतर बघा 77वा प्रश्न, नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील कोणत्या टेकड्यांवर होतो? तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. त्यानंतर बघा 78वा प्रश्न, महाराष्ट्रात फळांचे उत्पादन आणि संशोधन केंद्र, थोडं वर घेतो या प्रश्नाला, ठीक आहे, या ठिकाणी घेऊ. ओके. महाराष्ट्रातील फळांचे उत्पादन आणि संशोधन केंद्र म्हणून गणेशखिंड व मोडनिंब दोन बघा ठिकाणं आहेत. गणेशखिंड आणि मोडनिंब ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. त्यातील मोडनिंब डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस होतो म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची पिकं जास्ती येतात. प्रश्न 79वा, पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब मोजण्याचे एकक कोणते आहे? तर ते आहे मिलीबार. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हवेचा दाब कसा मोजतात? मिलीबारमध्ये मोजतात. प्रश्न 80, हिमालयाच्या निर्मिती खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या हालचालींमुळे व पर्वताच्या प्रकारात झाली आहे? तर ती झालेली आहे वली पर्वत. 81वा, ओझोन वायूचा थर सूर्यकिरणामधील कोणते घातक किरण शोषून घेतो? तर अतिनील किरणं म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत ते शोषून घेण्याचं ते काम करत असतो ओझोन. ठीक आहे. 82 क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या उपविभागात किंवा प्रांतात सर्वाधिक जांभी मृदा आढळते? तर ती आढळते दक्षिण कोकण, ज्याला रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, भारतामध्ये कोणत्या प्रकारचा मान्सून पाऊस प्रामुख्याने पडतो? तर प्रतिरोध पाऊस म्हणून मान्सूनचा प्रकार जो आहे तो या ठिकाणी पडतो. 84 क्रमांकाचा प्रश्न, दक्षिण गोलार्धात सर्वात मोठा दिवस कोणत्या तारखेला असतो? तर तो असतो 22 डिसेंबरला. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 85, मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या उत्तर भागात कोणत्या पर्वतरांगेत स्थिर आहे? तर तो सातपुडा पर्वतरांगेमध्ये त्या ठिकाणी आहे, स्थित आहे आणि ज्याला गाविलगडच्या टेकड्यासुद्धा असं म्हणतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 86, जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेली ॲमेझॉन नदी कोणत्या खंडातून वाहते? तर ती दक्षिण अमेरिका खंडामधून वाहत आहे. प्रश्न क्रमांक 88, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेले आहे? तर ते व्यापलेले आहे 49%. त्यानंतर 88वा प्रश्न, पॅसिफिक महासागरात वाहणारा पेरू किंवा हम्बोल्ट हा पाण्याचा प्रवाह कोणत्या प्रकारचा आहे? तर तो थंड प्रवाह आहे, थंड पाण्याचा प्रवाह आहे. त्यानंतर बघा 89 क्रमांकाचा प्रश्न, देशातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ती मुंबई शहरामध्ये सर्वप्रथम सुरू करण्यात आलेली आहे. 90वा प्रश्न, पश्चिम घाटातील सह्याद्री महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आंबोली महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. 91 क्रमांकाचा प्रश्न, पृथ्वीच्या परिवलनामुळे
वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो या बदलाला काय म्हणतात? तर कोरिओलिस बल असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी धरण नाथसागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. 93 क्रमांकाचा प्रश्न, भारतामध्ये पिवळी क्रांती कशाच्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर ती आहे तेलबिया उत्पादनाशी संबंधित आहे. त्यानंतर बघा 94 क्रमांकाचा प्रश्न, सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती मीटर आहे? तर 900 ते 1200 मीटर एवढी आहे. त्यानंतर 95 क्रमांकाचा प्रश्न, जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला खंड कोणता? तर आशिया हा जगातील सर्वात लोकसंख्येची घनता असलेला खंड आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 96. प्रश्न क्रमांक 96 म्हणतो, महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी, आणि हे ठिकाण कुठं आहे? कोकणामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 97, समुद्रात येणाऱ्या भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या विनाशकारी मोठ्या लाटांना काय म्हणतात? तर त्याला त्सुनामी असं म्हणतात. 98 क्रमांकाचा प्रश्न, महाराष्ट्रातील माळशेज घाट कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या 2 शहरांना जोडतो? माळशेज घाट कल्याण आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांना जोडण्याचं तो काम करत असतो. प्रश्न क्रमांक 99 आणि 100 या ठिकाणी आपण पाहत आहोत. ओके. पृथ्वीच्या पृष्ठभागावर दोन्ही गोलार्धात 25 डिग्री ते 35 डिग्री अक्षवृत्तांच्या दरम्यान कोणता हवेचा दाबाचा पट्टा आढळतो? तर मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा असं त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आणि सर्वात शेवटचा प्रश्न, भारतातील पहिल्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे आणि सर्वात मोठे सरोवर कोणते? तर ते आहे चिल्का सरोवर. आणि अशा सोबतच जे राज्य कोणतं आहे? ओडिसा राज्यात आहे. आणि अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ या ठिकाणी 100 प्रश्नांसह पूर्ण होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला तुमच्या इतर गरजू मित्रांसोबत शेअर करा. तुम्हाला काही अडचण असेल किंवा काही शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये द्या. मला तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर एकदा थँक्स म्हणा, मला खूप आनंद होईल. आणि व्हिडिओमध्ये काही त्रुटी वाटत असेल, काही अडचण असेल तर तुम्ही तसं त्या ठिकाणी लिहा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी या ठिकाणी स्वागत करत आहे. व्हिडिओ खूप लांबला आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. तुमचा दिवस शुभ असो.